बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। एक महत्त्वाची बातमी मुंबई काँग्रेसमधील वाद चव्हाट्यावर आलाय। सूरज सिंग चव्हाण यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली आहे। नसीम खान यांच्या विरोधात काम केल्याचा आरोप सूरज सिंग चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आलाय। सूरज सिंग चव्हाण यांनी देखील पत्र लिहून उत्तर पाठवलेलं आहे। अधिक माहिती घेऊया, जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय नेमकं म्हणणं आहे? सूरज सिंग चव्हाण यांच्या विरोधात नसीम खान यांनी थेट आरोप केलेत। अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसच्या अंतर्गत नेत्यांमध्येच आता वाद जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आणि तो वाद चव्हाट्यावरती आता हळूहळू येत आहे। काँग्रेस पक्षाची ज्यावेळी मीटिंग झाली पराभूत उमेदवारांची, त्यावेळी आपल्याच नेत्यांनी काम न केल्याचे आरोप काही उमेदवारांनी केले आणि ज्या नेत्यांनी काम नाही केलं त्यांच्यावरती थेट कारवाई करू अशी देखील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी भूमिका घेतली होती आणि त्याप्रमाणे कारवाईला देखील सुरुवात झाली। याआधी उमेदवार बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती आणि आता सूरज सिंग ठाकूर जे मुंबई काँग्रेसचे नेते आहेत त्यांनाही कारणे दाखवा नोटीस पाठवली होती। त्याचं कारण म्हणजे की नसीम खान यांच्या विरोधात त्यांनी भाष्य केलं होतं आणि त्यामुळे त्यांना ही नोटीस पाठवण्यात आली होती। मात्र सूरज सिंग ठाकूर यांनी देखील 7 दिवसांचा कालावधी दिला होता, मात्र त्यांनी ताबडतोब उत्तर दिलं त्या नोटीसला आणि त्या उत्तर नोटीसमध्ये त्यांनी हा उल्लेख केला की मी उमेदवारी मागितली होती खरं तर चांदिवली विधानसभेची, मात्र त्याचा राग मनात धरून नसीम खान यांनी माझ्या विरोधात षडयंत्र रचून माझ्यावर खोटे आरोप लावले। त्यासोबतच लोकसभा निवडणुकीमध्ये नसीम खान यांनी वर्षा गायकवाड यांना विरोध केला आणि त्यांचं काम केलं नव्हतं आणि सातत्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे पाय खेचण्याचं काम नसीम खान करत आहे असा आरोप सूरज सिंग ठाकूर यांनी केला। त्यामुळे निश्चितच कुठे ना कुठेतरी मुंबई काँग्रेसमधला जो हा अंतर्गत वाद आहे तो आता हळूहळू चव्हाट्यावर येताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी जुई।